सततच्या चोरीला कंटाळलेल्या जालन्यातल्या एका वकिलांनी घराबाहेर चोरांसाठी एक पत्रच लिहिलंय। सध्या ते जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय। नेमका या पत्रामध्ये काय लिहिलंय आणि हा विषय काय आहे बघूयात। घरातील सततच्या चोरीला वैतागले वकील। चोरासाठी वकिलांनी लिहिलं खास पत्र। पत्र वाचून चोरही नरमला, चोरी केली बंद। हे आहे जालन्यातील वकील ललित हट्टेकर। त्यांचं एसटी कॉलनीत वडिलोपार्जित घर आहे। याच घरात 5 महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला। वकिलाच्या घरातून चोरांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। वकील हट्टेकरांनी पोलीस तक्रार केली, पण चोर काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत। मात्र मागच्या काही महिन्यात वकील हट्टेकर यांच्या घरी पुन्हा 2 वेळा चोरी झाली। यावेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही। मात्र वकील ललित हट्टेकरांचं कुटुंब सततच्या या चोऱ्यांमुळे घाबरलं। अखेर हतबल झालेल्या हट्टेकर यांनी घराच्या भिंतीवर या अज्ञात चोरांसाठी एक पत्रच लिहून टाकलंय। यात ते म्हणतात, माननीय चोर साहेब, सस्नेह नमस्कार। जोखीम, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करत असलेल्या कलेला वंदन। आपली ओळख नाही, परंतु 3 चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाट्याला निराशा आली असेल। एक वेळेस मात्र आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेला। मी पत्नी आणि मुलासह घरात राहतो। घरात सोने चांदी पैसे नाहीत। भांडीकुंडी, वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे। त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका। कडी कोयंडे तोडल्यामुळे माझं नुकसान होतं। चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल, मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो। मग तुम्ही तिथं अवैध धंदे करू शकाल। वकील ललित हट्टेकर यांनी भिंतीवरील पत्रात हा सगळा मजकूर लिहिलाय। वर आपल्याकडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही चोरट्यांना करून दिली आहे। माझी पत्नी आणि मुलगा दहशतीत हे होऊ लागले की आपल्याकडे सारखी चोरी होतीये। पहिल्या वेळेला जेव्हा मी हे केलं त्यावेळेला तक्रार दिली होती। त्या नंतरच्या 3 वेळेला मी तक्रारही दिली नाही, कारण त्यांनी काही नेलं नाही, फक्त कडी कोंडे तोडले आणि 2 वेळेला सीसीटीव्ही नेले। मग म्हणलं आता काय करावं बुवा म्हणलं, म्हणून मी हा एक प्रयोग करून पाहिला। म्हणलं आपण हे लिहून आपण इथे ठेवूया आपल्या दारावर। वकील ललित हट्टेकर यांनी हे पत्र लिहून 1.5 महिना झालाय। 1.5 महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकलेही नाहीत। त्यामुळे हे पत्र लिहून फायदाच झाला असा दावा हट्टेकर यांनी केलाय। मी 40 वर्षापासून या घरात राहतो, पण कधी असं झालेलं नव्हतं, हे पहिल्यांदाच झालंय। याच्यामुळे फायदा झालाय असं वाटतंय। याच्यामुळे आता आपण निश्चित असं म्हणू शकतो की 1.5 महिन्यात चोर आलेले म्हणजे याचा फायदा होतोय। लोक चोर जे करणार आहेत ते शिकलेले आहेत असं आपण समजूया। जालन्यात शहरी भागासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांनाही अपयश येतंय। महिन्याभरात जिल्ह्यात शेकडो चोऱ्या होत आहेत। अशा चोरट्यांना वकील हट्टेकरांनी पत्र लिहून त्यांच्या पद्धतीनं धडा शिकवलाय। मात्र आता ही बातमी बघून पत्र वाचायला पुन्हा चोर हट्टेकरांच्या घराला भेट द्यायला नको म्हणजे झालं। नितीश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, जालना।